नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोपिक शिवार फेरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. प्रत्येक स्टेपला आपणास व्हिडिओ यावर्षी आपण द्यायचं हे केलं होतं, त्यानुसार आता देत आहोत. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्सर्ड आणि ओमनी अळी संदर्भात ड्रिपने क्लोरो एकरी 1 लिटर आणि ब्ल्यू कॉपर 500 ग्राम सोडण्यास सांगितलं होतं. ज्या शेतकरी बंधूंचे ते राहिले असतील त्यांनी लवकर सोडून घ्या, कारण ब्ल्यू कॉपर प्रिव्हेंटिव्हला खूप छान काम करतं. आता शेतकरी बंधूंनो, जवळपास सगळीकडे फुटव्यांचा कालावधी सुरू झालेला आहे. तर कमी अधिक प्रमाणात तुम्हाला बाहेर फुटवे आता सुरू झालेले आहेत. ज्या मेच्या लागवडी आहे, एंडिंगच्या लागवडी आहेत, जूनच्या सुरुवातीच्या लागवडी आहेत, त्या शेतकरी बंधूंचे फुटवे सुरू झालेले आहेत. तर आपण एक वरून जाडा खताचा डोस दिलेला आहे, 9-24-24 मायक्रोन्युट्रिएंट किट वगैरे ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आणि आता 5 दिवसापूर्वी करपा छोटा दिसत होता कुठं, त्यामुळं आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक्स्ट्रीम 500 ml आणि पीक शक्ती 100 ml स्प्रे करून घेतलेला आहे. करपा आता जो जुना होता तो जागीच थांबलेला आहे आणि नवीन पानं खूप जोरजोरात फेकते, हळद आणि रुंदही फेकते आणि पिवळेपणा जाऊन हिरवेपणाही आलेला आहे. आता वॉटर सोल्युबल संदर्भात शेतकरी बंधूंनो, आपल्याला एकरी 12XH00 8 किलो किंवा हायर ग्रेडमध्ये थोडं कॉस्टली जाईल 144800. या दोन्हीपैकी जो वॉटर सोल्युबल खत भेटेल तो ड्रिपने एकरी 8 किलोप्रमाणे सोडून द्या. यानंतर फवारणी वगैरेचं सांगितलेलं आहे, ड्रिचिंग म्हणजे उमनी आणि कन्सडीचं सांगितलेलं आहे. बाकी आणखी काही हे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुढील व्हिडिओमध्ये त्याचा पण हे घेऊ. तुर्तास वॉटर सोल्युबलचा आज व्हिडिओ बनवण्याचा होता. धन्यवाद शेतकरी दादांनो.